हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंडळी आवडता हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, भक्त शिरोमणी नामदेवराज महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताई माते की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय, सब साधु संतान की जय, अपने अपने गुरुदेव की जय। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, गाव देवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। पंधरावड्याची एकादशी निमित्ताने आज पुत्रदा एकादशी निमित्ताने माझा बाबराकडे आलेली प्रवचनरूपी सेवा बऱ्याच दिवसांनीच करतो। तर तुम्ही संत माय बाप कृपावंत, काही ना पतित कीर्तिमान, अवतार तुम्हा दळाया कारण, उदराया धन जड जीवा। तुम्ही जी जमलेली सगळी मंडळी आहेत हे संत आहेत, गुरु आहेत, आणि तुमच्या समोर हा बसतील हा एक तुमचा बालक आहे। जे काही त्यांच्या वाणीतून निघतील संतांच्या कृपेने, महात्म्यांच्या कृपेने, श्री गुरूंच्या कृपेने जे अनुभवाला आलेलं 1993 मध्ये ह्या आनंद संप्रदायामध्ये एंट्री झाली, अनुग्रह झाला, संतांकडून मिळाला। संत सद्गुरु सीताराम बाबा 52 चाळीला गुरुपौर्णिमेच्या दिवशी अरविंद महाराज जय, मी बाळा महाराज अशा प्रकारे आम्हाला निरोप दिला होता। तुमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सत्यार महाराज यांनी निरोप दिला होता, बाबा येणार आहे गुरुपौर्णिमेला, प्रसादाला या, दर्शनाला या। आणि गेलो आम्ही तिथे गेल्यानंतर जे बाहेर आपण फिरून भरपूर ठिकाणी आलो होतो, परंतु जे आनंद संप्रदायामध्ये तिथे बघायला जे मिळालं ते कुठेच नव्हतं। पहिले होवी घेतो आणि मग पुढे जातो। मज हृदयी सद्गुरु त्याने तारीला हा संसार पुरो, मनोस विशेष सत्यागुरु विवेकावरी। त्या टायमाला गुरुपौर्णिमे दिवशी अनुग्रह झाला आणि श्रीपाद बाबांनी गळ्यामध्ये माळ टाकली आणि नानांना सांगितलं पाटील याला सांभाळा। श्रीपाद बाबा नानांना पाटील बोलायचे, यांना सांभाळा म्हणून। आणि नानाने आम्हाला चिंतन करायला व्यासपीठावर तिथेच बसवलं। 52 चाळीची गोष्ट आहे, 93 मधली। आणि असा अनुग्रह झालेला आणि थोर अनंत उपकार या संतांचे। उपकार मध्ये सांगायचं म्हणजे कसं, श्रीपाद बाबांनी ते अनादिकालचं नाम शास्त्राला धरून ज्ञानेश्वरी, गीता, भागवत त्याच्यामध्ये जसं होतं तसं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायचं कार्य केलं आणि तेच तुम्ही मंडळी पुढे पोहोचवत आहे। परमभाग्य ह्या भूमीचं, त्या देवामध्ये संतांची भूमी,
आम्ही जेव्हा आलो म्हणजे संत जुनी मंडळ भरपूर होती, पण आपल्या ह्या मंडळीने सायन्स केले, लोकांपर्यंत हा संतांचा निरोप पोहोचवला. रस्त्यामध्ये कोणी आपला भेटो, मित्र भेटो, नातेवाईक भेटो, प्रत्येकाला समजावून सांगितलं बाबा मी हा आनंद घेतो, तूही घे. अशा प्रकारे करता 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 ही दिवानगरी संतांची भूमी झाली आणि आहे. त्याचा आनंद आम्हाला आहे. आज आम्ही कुठेही जरी गेलो तरी आम्ही दिवाचंच नाव सांगतो. कारण मला एका व्यक्तीने असं, मी ज्या दिव्यामध्ये राहायला आलो 45-50 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, तेव्हा मला बोललो होतं तुम्ही काय दिव्यामध्ये जाऊन दिवा लावणार का म्हणून. आणि खरोखरच की आम्ही दिवा लावला म्हणजे काय, कोणता दिवा लावला. त्यांना वाटायचं की तिथे काय खाण्यापिणारे आहेत म्हणून अशा हिशोबाने जाणारे लोक तिथे असतात, पण आम्ही इथे आलो म्हणून हा मार्ग आम्हाला मिळाला, याचा रस्ता मिळाला. बाहेर आम्ही भरपूर प्रयत्न केला, आमचे भरपूर वारकरी संप्रदायाचे मित्र होते, पण त्यांच्याकडून हे केव्हा ऐकायला नाही मिळालं. हा अनुग्रह, हे नाम, हे कधीच त्यांच्या वाणीतून ऐकायला नाही मिळालं. वारकरी संप्रदाय जे होते, आपल्या काय कोणावरती टीका म्हणून नाही करायचे, असे माझे मित्र होते, टीकेचा प्रश्न नाहीये, पण काय माहिती हे ऐकायला नाही मिळालं. आणि जेव्हा हे ऐकायला मिळालं आणि हे नाम जेव्हा पोहोचवलं, हे नाम आपल्यापर्यंत मिळालं, या कानामध्ये संतांनी सांगितलं, तो अनुग्रह झाला, ते महावाक्य तेव्हा आपल्याला अनुभव आला, अरे मी एवढे दिवस माझे आयुष्य फुकट घालवलंय फिरून फिरून. म्हणजे सांगायला गेलं तर मी माझ्या वयाच्या 40व्या वर्षी माळ घेतलेली आहे. म्हणजे आता माझं वय आहे 70, 30 वर्ष माझी फुकटच गेली ना. का संतांच्या संगतीमध्ये आपण नव्हतो, त्यांच्या पंक्तीमध्ये नव्हतो. श्रीपाद बाबांनी त्यांच्या जोडीला बाबांचा जन्म 12/11/1920 मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कलवड गावच्या आजूबाजूला बाजूला एक छोट्याशा गावामध्ये झालेला जन्म बाबांचा. बाबा त्या गावामध्ये अवताराला आले. बाबांचा वैकुंठ गमन 10/1/1998. बाबांना हा अनुग्रह वयाच्या 10व्या वर्षी केरवबाबांचं कीर्तन चालू होतं. बाबा वयाच्या 10व्या वर्षी शाळेमध्ये चालले होते, जोडीला 4-5 मुलं होती आणि ते कीर्तन केरवबाबांचं कीर्तन बाबांची अवस्था तिथे झाली. केरवबाबांनी सांगितलं त्या मुलाला, कोण मुलगा आहे बघा तो, त्याला घेऊन या. त्याला घेऊन गेला. केरवबाबांचा त्या कीर्तनामध्ये बाबांना अनुग्रह झालेला. बाबांनी 68 वर्ष ह्या भूतळावर अवताराला आले, 68 वर्ष कार्य केलं. वयाच्या 78 वर्षी बाबांचं वैकुंठ गमन झालं. आणि अशा प्रकारे त्यांनी कार्य केलं. त्यांच्यानंतर त्यांच्या जोडीला रामदास बाबा आले. रामदास बाबा आले तर नारायण बाबा वाहून चाळीस राहतले. नारायण बाबा रेल्वेमध्ये नोकरीला होते, सर्व्हिसला होते. आपल्या दिव्या गावामध्ये 1 नंबर प्लॅटफॉर्मला एक विहीर होती. मुंब्रा स्टेशनला 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला एक विहीर होती. ती नारायण बाबांच्या हजेरीमध्ये 2 विहिरी बनलेल्या. आणि बाबा इथून चालले जायचे तेव्हा सांगायचे, महाराज बाबा इथे विहीर आमच्या काळामध्ये बनली होती, तर आम्ही खोदली होती, बोल अजूनही आहे. मोऱ्याला ज्यांना घेऊन गेले तिथे सांगायचे, मला तिथे एक विहीर होती, माझ्या हजेरीमध्ये बदलली, माझी दुखी असताना, तरी ती विभाग अजून आहे. आता ते बोलायला समजा बोलवल्या, आता प्लॅटफॉर्म वाढली, सगळं काय झालं. अशा प्रकारे संत ते नारायण बाबांची भेट झाली. नारायण बाबांची भेट झाल्याच्या नंतर नारायण बाबांनी भरपूर काय कार्य केलं. डोंबिवलीमध्ये कार्य केलं. बाबांना माहिती पडलं असे की असं अमोक मनुष्य आहे, व्यसनमुक्ती मंडळाची व्यसनमुक्ती करतात. मग बाबांपर्यंत ते नारायण बाबा बाबांपर्यंत पोहोचले. बोलवलं, त्यांना भेटी झाल्या आणि नंतर भरपूर काय कार्य केलं नारायण बाबांनी. असं कार्य केलं दिवा, डोंबिवली, म्हणजे डोंबिवली विभाग सगळा, अगदी बदलापूरचं, अंबरनाथ वगैरे ह्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी. त्याच्यानंतर
माने बाबा आपले हिमालय पर्वतामध्ये साधूची सेवा करत होते. 30 वर्ष सेवा केली त्यांनी. एका संतांची 30 वर्ष सेवा केली. काही वर्ष पंढरपूरमध्ये काढली. पण पंढरपूर एका संस्थेमध्ये होते तिथे, परंतु हा अनुभव त्यांना आला नाही तिथे. म्हणून ते नारायण बाबांना भेटले डोंबिवलीमध्ये. त्यांची मुलगी डोंबिवलीमध्ये राहत होती. नारायण बाबांना भेटले. नारायण बाबाकडून त्यांना हा अनुभव आला. नारायण बाबांनी त्यांना समजावून सांगितलं माने बाबांना. आणि नंतर माने बाबा दराडे महाराजांना घेऊन आले. दराडे महाराज त्यांच्या जोडीला होते. माने बाबांच्या बीडचेच होते ते. ती बघायला गेलं संन्यासीच होते. त्यांची 3 मुलं आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव आणि मुक्ता. काही दिवस मुक्ता आपल्या दिव्यामध्ये राहून गेली. तिचं डोकं जवळजवळ एवढं मोठं होतं, फार मोठं होतं. डोक्याच्या खाली पाणी साठले, बेमार होती डोक्याची. आणि मानेबाबा त्यांना घेऊन आले. आम्हाला सांगितलं, मला सांगितलं महाराज एवढं एक काम करा, ह्या मुलीचं ऑपरेशन करायचं आहे. डोक्यामध्ये पाणी गेलं, चालता येत नाही. ती भिंतीला धरून चालायची. मोठी मुलगी होती, 8-9 वर्षाची मुलगी होती. मग तिला आपण इथे आणल्यानंतर जे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं, तिच्या डोक्याचं ऑपरेशन वगैरे केलं. मग ते पाणी वगैरे काढलं, ती व्यवस्थित झाली. तर आपल्याला 1-2 महिने राहिली इथे देवामध्ये. आणि नंतर परंतु दराडे महाराज काय घरी परत गेले नाही. दराडे महाराज हे जागेने श्रीमंत होते, भरपूर जागा होती त्यांची, पण परत ते गेली नाही. त्यांची दोन्ही मुलं अजूनही माधुरी मागू दिवस त्यांनी पंढरपूरमध्ये केला. दराडे महाराज 2 मुलगे आहेत, त्यांनी माधुरी मुलगे चांगल्या प्रकारे ते पप्पा कीर्तनकार हे बनले. पण ते आपल्या संप्रदायामध्ये नाही, वारकरी संप्रदाय सुरुवातीपासून राहिले, ते तिकडेच राहिले. माझी त्यांची किती वर्षी चर्चा पण झाली होती दराडे महाराज बरोबर की मुलांना तुमच्या आपल्या संप्रदायामध्ये. तर त्यांनी लहानपणापासून तिकडे देखील नाही, तर त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट झाले. ते त्यांचं ते बघताय, करून देत असे बोलायचे. ते दराडे महाराज जे बोलायचे त्यांचं ते करताय, ते करून देत. म्हणजे अशा प्रकारे ह्या नामावरती आपल्या संप्रदायानं आलेले. आणि नानाने तर एवढं कार्य केलं की डोंबिवली पासून तर आज तुम्ही आम्ही जे बघतोय सगळी दिसतोय, ती खरोखरच ही नानांची सर्वांवरती कृपा आहे. त्या 5 महात्म्यांची माझे जवळचे संबंध होते. केव्हाही मुंबईमध्ये आले, गावाला आले तरी चौकशी करायचे. महाराज त्यांना कुठे दिसले, मुंबईला आले, डोंबिवलीमध्ये आले तर दिवाला यायचे, चला महाराजांच्याकडे जाऊया. अशा प्रकारे त्यांच्या सहवासामध्ये हा त्यांच्या कृपेने आजपर्यंत ह्या व्यासपीठावरती बसतीला वक्ता त्यांच्या कृपेनेच आहे. कारण त्यांची कृपा अपाट होती. संत ऐसे तात्काळ करीती आपणा द्यायचे. त्या संतांनी तुम्हा आम्हाला जसं आपण आहोत, जसे ते होते तसं करून ठेवलं. कुठेही किंचित सुईच्या टोकावड्यावर फरक नाही केला. आणि सम पाहिलं, समबुद्धी घेता समान श्री हरी समाधामावरी हरी झाला. सगळ्यांना सम पाहणारे महात्मे त्या आनंद संप्रदायामधले, त्यांचे मागे आपण जे फोटो लावले, बॅनर लावलेले ते महात्मे. आणि अनादिकाळचं त्यांनी जे ज्ञान आणलं ते ज्ञान पैदा भरवे, जनी मने आणावे आणि संतांच्या बजावे सदस्य. कधीचं ज्ञान होतं ते अनादिकाळचं, पण तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं गेले. आधी होतं तसंच आहे. त्याच्यामध्ये फरक झाला का? नाही. पृथ्वीमध्ये फरक झाला नाही, आकाशामध्ये फरक झाला नाही, कशामध्ये पाण्यामध्ये फरक झाला नाही, कशामध्ये फरक झालेला नाही. होतं तसंच आजही आहे. काही ठिकाणी असं बोलतात ते आता राहिलंय का? काही ठिकाणी विचारलं जातं, मला एक मुलगी भेटला, मला तुम्ही काय करता? वारकरी, आपला माळकरी आहे. मग देवाला पाहिलं का? बोलो मी पाहिलं. तुला जर बघायचं असेल तुला माझ्यावर यावं लागेल. देवाला कोणच दाखवू शकत नाही. बोलो काय दाखवतं? तुझी जर बसायची पात्रता असेल, हिंमत असेल बस इथे.
देव दाखवणारा हा एक संप्रदाय आहे. कारण देव बोलणं तुझ्यापासून वंचित वेगळा नाहीये. संत त्याची देव आणि देव त्याची संत आणि निमित्त त्या प्रतिमा. त्याला उत्तर दिलं, बोला मला यात बसायचं का? नाही, मला उद्या 2 दिवसांनी ते येतो, भेटतो. तर असे लोक पण विचारणार आहेत, आता देव कुठे राहिलाय का? देव आहे का? म्हणजे असे विचारणारे लोक अजून भरपूर आहेत या जगामध्ये. पण खरोखर ह्या संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत जे अनादिकालचं नाम, अनादिकालचं अनुग्रह, ते महावाक्य जसं होतं तसं पोहोचवलं. आणि प्रत्येक व्यक्तीला, या माता भगिनी बंधूंना, आई ताई, या सगळ्या, आता हे पण बोलावं लागेल, आमच्या लाडक्या बहिणी पण बोलावं लागेल ना. समज घ्या, आमच्या लाडक्या बहिणी यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही का? यांच्यापर्यंत पोहोचवलं. आमच्या लाडक्या बहिणी म्हणजे बघा सत्य आहे. कशासाठी माहिती का? आमच्या लाडक्या बहिणी म्हणजे कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, हरिपाठामध्ये हुशार झालेल्या त्या आमच्या लाडक्या बहिणी. बाकीचं आम्हाला काय करायचंय, समजलं का? पण आता एक आपल्याला आठवण झाली ना पटकन लाडक्या बहिणींची, नाही का? आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, नाही का? अशा काही गोष्टी आहेत, असं आपल्याला त्यांच्याबद्दल नाही ना. खरोखरच लाडक्या बहिणीच आहे की त्यांचे लाड केले, संतांनी केलं. आपण म्हणतोच ना, लाडकी मुली संतांची घर, तशा लाडक्या बहिणी आहेत. आणि खरोखर ती त्यांच्या प्रकारे त्यांनी जे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या नंतर येऊन ते कार्य एवढ्या चांगल्या प्रकारे करतायत, त्यांचा हक आहे. आणि आपण त्यांना ते प्रोत्साहन दिलेलं आहे. सुरुवातीला तुटवडे करता आम्ही तुम्ही सांगायचं, तो अजून फार पुढे जाणार, तो महाराष्ट्र घालून आनंद आपल्याला त्याला. आता आमचं काय राहिलं, आम्ही कठीणले, वय झालं, बसता येत नाही, बोलता येत नाही, शरीर साथ देत नाही. पण ते जे कार्य करतायत त्याचा आम्हाला आनंद आहे. जरी त्या कार्यक्रमाला आम्ही नसलो तरी आम्ही वटवर बघतोय, याच्यावर युट्यूबवरती बघतोय, बघायला मिळतं आम्हाला. पोचत नाही ही गोष्ट खरी आहे, हजेरी कमी आहे ही गोष्ट खरी आहे. कारण व्यासपटावरनं खोटं बोलायचंच नाहीये, जे आहे ते खरं सांगायलाच पाहिजे. मला तुम्हाला नेहमी सांगतात माझं इकडे तिकडे आहे, पण त्यालाही माहिती आहे. आता माझी जी परिस्थिती, माझे शरीर जे काय आहे फक्त एकच व्यक्तीला माहिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण काय, मी जेव्हा मिसळून राहत होतो, हे करत होतो, कार्यक्रमामध्ये हजेरी होती, तेव्हा माहिती पडत होतं. फक्त रोज भेटीगाठी होणारा एकच व्यक्ती आहे, आणि त्यालाही माहिती आहे. आजही त्यांना सांगितलं, काल परवा मला ही कार्यक्रमाला अचानक सेवा लावली, माहिती नव्हतं मला. मी गावी होतो त्याला, मला मागच्या एका दिवसाला गावी होतो मी. आमची ते पत्नी तिला आणण्यासाठी गावी गेलो होतो. मला तुमची प्रज्ञाची सेवा लावली. पण ठीक आहे, तुमचं काय तब्येत साधेत नाहीये, ठीक आहे, लावण्यामध्ये करू. आपलं करणं गरजेचं आहे, जसं जमेल त्याप्रमाणे करू, समजलं का? पण मी गावी होतो ना, म्हणजे काय पण मी केव्हा गावी येतो ते केव्हा येतो असं वाटतं की होते. परवा 4 दिवसापूर्वी पाहिले होते आणि कुठे गावाला गेले, गावी गेलो होतो, माहिती नव्हतं मला. त्या आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं 2-3 दिवसापूर्वी, 2-4 दिवसापूर्वी अशा प्रकारे आहे की तुमची सेवा लावलेली आहे. तर मला सांगायचं कसं होतं याच्यामध्ये का माहिती का? हे नाम जे सद्गुरूंनी आपल्या हृदयामध्ये होतं ते आमच्या हृदयामध्ये, हे हृदयाचं ते हृदय घाते होतं. तसं घातलं की नाही, काय फरक दिला का, फरक केला का? आता बोलणारे कोण आहे? मागे पुढे राहे उभारली आलिया आगात निवाया, मागे पुढे म्हणजे मागून सद्गुरूचा आशीर्वाद आहे. बोलणारे तेच आहे, हे शब्द त्यांचेच आहे, हे शब्द त्यांचेच आहे. दिसतात का? मग देव दाखवण्याची गोष्ट आहे का? बाबा नेहमी सांगायचे, भाऊ देव दाखवायची वस्तू नाही, देव अंमलात आणायची वस्तू आहे. देव अंमलात आणायची वस्तू आहे, समजून घेण्याचा विषय आहे. जर समजून घेतलं तर, बाबा बोलायचे समजून घेतलं तर, नाहीतर मग खरोखरच बाबा सहज सांगायचे. असे सहज बोलता बाबा असे सहज बोलायचे, जेणेकरून तू आपल्याला आयुष्यामध्ये ज्या शब्द आम्ही शास्त्रामध्ये ऐकले नाही
ते त्यांच्या वाणीतून ऐकायला मिळाले. आता हे नामदेव महाराजांचं सांगतो तुम्हाला. गेले दिगंबर ईश्वर युवती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, वैराग्याच्या गोष्टी ऐकेल्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. हा अभंग कोणाचा आहे? नामदेव महाराज आहे. कोणाबद्दल बोलले? गुरुबद्दल बोलले. पण दिगंबर गेलेत का? नाही, दिगावला आहे. जरी ध्यान केलं तरी तत्वाने आहेत, तत्वाने आहेत. पण ते त्यांना सांगावंच लागलं. गुरुबद्दल चर्चा करत त्यांच्या ताटामध्ये देव जेवले, पांडुरंग जेवला. त्यांनी देवा नामदेव महाराजांची एवढी ख्याती संतांमध्ये की त्यांनी देवाला जेवायला लावलं, देवाला दूध पाजलं, देवाला त्यांच्या नवरात्राच्या उत्सवामध्ये घरी बोलवलं. म्हणजे एवढी त्यांची ख्याती. त्यातले ते संत तरी पण त्यांच्याकडे त्या टायमाला अनुग्रह नव्हता. नामदेव महाराजांना जेव्हा अनुग्रह नव्हता, पण त्यांच्या आईच्या सांगण्यावरून, वडिलांच्या सांगण्यावरून त्याला ते करावं लागलं. आणि त्यांनी ते हट्टाच केला. जर तुम्ही इथे माझ्याबरोबर आलेच नाही, जर तुम्ही गेलेच नाही, तर इथे तुमच्या पायावरती डोकं आपटून प्राण घेईल. अशा प्रकारचे नामदेव महाराज संत, त्यांचा तो अभंग. वैराग्य आमच्या बाबांनी सांगितलं नाही का? वैराग्य आमच्या बाबांनीच सांगितलं आणि खरोखर त्यांनीच सांगावं. आम्ही नाही सांगू शकत. जे त्यांच्या वाणीतून ऐकायला मिळालं, त्यांच्या शब्द म्हणजे बाबांच्या वाणीतून निघालेले वेद असायचे. वेद बोलताना सहज बोलायचे, पण ते सहज बोलणं म्हणजे असं होतं की बोलता बोलता समोरच्या हृदयामध्ये एकदम असा प्रकट भाव तयार व्हायचा की संत ऐसे तात्काळ तुझे आपला होते असे करू सोडायचे. खरोखर मी तर या व्यासपीठावर सांगतो की तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आलेले संत ते खरोखर फार म्हणजे जे त्याने खरं अवतार केला, महाविष्णूचा अवतार. बाबा काय साधे नव्हते. आपण बाबांना आपण म्हणल्याविषयी मीच बोलतो. तेव्हा बाबांना मी ओळखू शकलो नाही. त्यांच्याबरोबर ती फिरलो, कार्यक्रमामध्ये गेलो. बाबा आलेले समजलं की लगेच जायचं. डोंबिवली, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, समजा इथे बदलापूर, अंबरनाथ. कारण बाबा जास्त डोंबिवली, अंबरनाथला यायचे कार्यक्रम असायचे, कल्याणमध्ये जास्त यायचे, समजलं. तर लगेच जायचं तिकडे. का मग सहवासामध्ये भरपूर राहिलं, परंतु ते ज्ञान पाहिजे बरोबर ते ज्ञान त्यांच्याकडे ज्ञान कळायला फार उशीर झाला, वेळ झाली माझ्याकडून. कारण बाबा चालता सांगायचे, भाऊ हे काय? बाबा ते आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड आहे, मग त्याच्यामध्ये जे दुसरं काहीतरी झाड आलेलं आहे ते काय आहे? तर वाडकुळ म्हणून बोलतात त्या झाडाला. हा, मग ते येऊ देऊ नका. सब बोलायचे, बोलताना बोलायचे. आणि बरोबर सांगण्यासारखे अशा काही त्यांचे अनुभव सांगण्यासारखे आहेत ना की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागे भीती. काय द्यावे त्यांचे व्हावे उदराई, ठेवी तो अपाई जीव तोडा. बाबांना सोडायला रात्रीचा सप्ताह झाला. त्या रात्रीमध्ये कंपल्सरी हरिनाम सत्य होत होते, आनंद वैष्णव मेळावे होत होता. आणि बाबांना सोडायला मी, जगदीश सेठ आपले आयडियावाले, अजून बाबांना सोडायला मी डोंबिवलीत सप्ताहाला येऊन नारायण बाबांना आम्ही याला सोडले, आजाला सोडले, बबरबुवांची इथे, गाजाबुवांची इथे. आणि तिथून बाबांना, दोन्ही बाबांना घेऊन आम्ही नाशिकला घोटीला गेलो. घोटीला गेल्यानंतर बाबांना, रामदास बाबांना त्यांच्या घरी सोडलं. तिथे काहीतरी फरार वगैरे झाला, पोहे बनवले आणि तिथून नंतर बाबांच्या घरी इकडे आलो. इकडे आल्यानंतर बाबांनी बसवलं काय, बाबा सहज बसत नव्हते, सहज करत होते. लगेच ज्ञानेश्वरी काढायचे, एक ओळी एक वेळा ते सांगायचे, म्हणजे ते सांगायचे, म्हणजे नुसतं बसत नव्हते बाबा, दोन्ही बाबा. आणि जगदीश बोलता, गाडी नवीन होती, सफेद कलरची गाडी होती, व्हाईट, एकदम व्हाईट अँड व्हाईट.
ते तिसरं बोलतो भाऊ हळूच बोलायला लागले, माझ्या काना सांगायला लागले दरवाजाच्या बाहेर घेऊन बाबांच्याच घरी, भाऊ जरा पाणी बघा ना बादलीवर, गाडी धुवायची. बाबाने ऐकलं नाही. बाबा बोलले भाऊ तुम्हाला गाडी धुवायची गरज नाही, आपोआप धुवून निघेल. आणि तिथून आम्ही निघालो. इगतपूर पुढे कसारा घाटामध्ये आलो. 1 किलोमीटरच्या अंतरावरती एवढा पाऊस पडला की गारा आम्ही पिशीमध्ये जमा केल्या. मी माझं सांगण्यात हेतू काय माहितीये का, बाबा काय चमत्कारिक नव्हते, म्हणजे काय चमत्कार करत होते का, पण बाबा बोलत होत तसं घडत होतं. बाबा बोलत सांगत होत घडत होतं. पण आमचं मी माझंच सांगतोय. मी काय बोललो, मी माझ्याकडून काय चूक झाली ते मी सांगतोय. जर आम्ही ते विचार आणले असते, ते विचार अंमलात जर आम्ही बाबांचं हे वाक्य प्रथम होतं, ते अंमलात आणणं गरजेचं आहे. आणि ते त्या टायमाला जर आम्ही आणलं असतं तर आज आम्ही महाराष्ट्रामध्ये असतो ना. त्यांच्या बरोबर ती फिरलो, थोडंफार आम्ही बरोबर फिरलो. 40 गाव इकडे तिकडे सगळे वाघोली वगैरे भरपूर फिरलो. परंतु तेव्हा मंडळी भरपूर होती. राहुल विद्यापीठची भरपूर मंडळी यायची. म्हणजे सांगायचं म्हणजे काय माहिती का, मोठी मोठी मंडळी होती. आम्ही असे लहान मुलं साईडला असायचे, त्याच्यामध्ये कीर्तनामध्ये त्याच्यामध्ये. अशा प्रकारे ते आम्हाला आणायला पाहिजे होतं. बाबा सांगायचे सहज म्हणून. आम्ही काय म्हणतो, बाबा नेहमी एकच सांगतात, एक कळलं नाही, एक नाम हरी दैत्य नाम तुरी अळदत तिसरे विरळा जाणे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काय नाही. आता एक जर नाम आपल्याला त्या नामाला जर कळलं नाही तर आणखी बाबा दुसरं काय सांगणार. म्हणून बाबा ते नेहमी हरिपाठाचा अभंग घ्यायचे. ठराविक अभंग बाबांचे मोजके असायचे, ज्याने समोरून या जीवाला कळलं पाहिजे, त्याचा उद्धार झाला पाहिजे, त्याने त्याचा अभ्यास केला पाहिजे. बाबा सरळ सांगायचे, भाऊ डायरी आणते का, डायरी हे प्रमाण आहे, हे वाक्य हे लिहून घ्या डायरीमध्ये, आणि घरी जाऊन तुकाराम गाथा काढा, त्याच्यामध्ये बरोबर आहे का चूक आहे हे बघा. ज्ञानेश्वर रूपाने ओवी घेतली ती सांगायचे. म्हणजे सत्यावर मला ती नोट करायचं डेलीमध्ये, नेहमी द्यायचं याच्यामध्ये डायरीमध्ये असायचे, त्यांची डायरी असायची त्या टायमाला, सर्व हे करायचे. तर अशा प्रकारे बाबा सांगत होते. म्हणून आम्ही मला बोलण्याचं झालं, आम्ही त्याचा अभ्यास केला नाही, म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही केलं, दुर्लक्ष केलं. तुम्ही मंडळी सोन्याहून पिवळे, आमच्या ह्या मंडळीने म्हणजे 4-5 बातम्यांच्या जोडीला त्याच्यानंतर जे बातम्या सांगतात ते ऐकून तरी घेतलं. पण आम्ही काय करतो, आम्ही आमच्या हिशोबाने चाललो होतो. आम्हाला सर्व आता कळलं, आम्ही आमच्या हिशोबाने चाललो होतो. मोठमोठे सत्य व्हायचे, समजलं का, त्याच्यामध्ये सेवा भेटायची. बाबा असे बसलेले असे समोरून 3-4 बाबा समोर बसायचे आणि सांगायचे, भाऊ बस. तर आम्ही ओळी काय घ्यायचं माहिती का, पाठांतराचा भाग कमी. बाबा सांगायचे बसा, काहीतरी बोला, काय बोलायचं बोला. आम्ही ओळी घ्यायचे. पाये पातुज पवित्र आणि गोड बसायची या पदराड, ते अवरून गोष्टीला असुद्ध काम सेवेची का कमळ कांदाने दोजुरी नांदन एकच घरी परी सेवा ब्रह्मे चिकल सुगरे. अशा पाठांतर ज्या ओव्या होत्या त्याच फक्त आम्ही घ्यायचे. बाबांसमोर सांगणार काय, त्याला समोर बघितलं इकडे अंगाचं विवरेशन व्हायचं, त्याचं विवरेशन व्हायचं. म्हणजे बाबा आहे बसणार आहे, पण बाबा काय बोलायचे माहितीये का, बाबाने कधी तू भाऊ असा केला कोणी ना बोल, भाऊ काय बोलायचे, बाबा काय बोलायचे, कार्यक्रम प्रवचन झालं कोणाचंही की त्याला हाताला करांगला धरून बाजूला घेऊन जायचे आणि काय बोलायचे, भाऊ तुम्ही भाऊ चांगलं छान प्रवचन केलं, एक काम करा अजून जरा मुचवरची ताव द्या. मिशीला दुधाची मलई, दूध तापवायचं, त्याची मलई जी येते ना होती आणि ती मलई लावायचं, ताव द्यायचा. म्हणजे कशा प्रकारे ज्ञान द्यायचं साधकाला. बाबा एक बोलायचे, मी तुमचा गुरु आणि तुम्ही माझे शिष्य नाही. शेवटच्या संस्थापनाला बाबांनी हेच सांगितलं. कधी कुठल्या मंडळीला ताई असो भाऊ असो अशा प्रकारे त्यांनी बघितलेलं पाहिलेलं नाही, कधी बोलले नाही ती माझी मंडळी आहे म्हणून.
कुठे कुठल्या खेडेपाड्यात जरी गेलं ना तर भाऊ सांगायचे, भाऊ जरा तिकडे गाडी थांबवा, तिथं जरा आपले मित्र राहतात, आपल्या जवळची मंडळ आहे, त्यांच्याकडे जरा जाऊन येऊ. जेव्हा त्यांच्यावर आपण गेलो, रात्रीचा भाग असायचा, लाईटचा भाग कमी होता, लाईट त्या टायमाला लाईटी कमी असायच्या, चिमण्या वगैरे असायच्या, पत्त्या वगैरे असायच्या. तर आता ती गोष्ट मी तुम्हाला किती 30 वर्षापूर्वीची 25 वर्षापूर्वीची सांगतोय, म्हणजे तेव्हा काय होतं ना आज काय. तर ते तिथे गेल्याच्या नंतर मंडळी जेव्हा टाव फोडायची तेव्हा डोक्यामध्ये प्रकाश पडायचा. बघा बाबा काय बोलत होते, आमचे मित्र आहेत, आमची ओळखीची मंडळी आहे, त्यांच्याकडे जरा जाऊन येऊया म्हणून. बघा म्हणजे अशा प्रकारे बाबा सांगत होते. अशा प्रकारे हा महाराष्ट्र आमच्या श्रीपद बाबांनी, रामदास बाबांनी, नारायण बाबांनी, माने बाबांनी, नाना बाबांनी आणि दळवी बाबांनी, या सगळ्या बाबांनी अशा प्रकारे हा महाराष्ट्र घडवला. आणि या महाराष्ट्रामध्ये माझे मराठीचे नगरी ब्रह्म देता सुकाळ करी, घेणे देणे सुखतवरी, होऊन द्या जगा. बघा त्याला काय केलं सुखासाठी, तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाची पात्र होईजे, प्रतीत नव्हतं माझे उघड आहे का. जसं माऊलीने शपथ घेऊन सांगितलं तसं बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत तेच त्या पोचवलं. महाराष्ट्राच्या बाहेरही गेले, कर्नाटक मध्ये गेले, गुजरात मध्ये गेले, महाराष्ट्राचा कानाकोपरा बाबांनी काय ठेवला नाही, पायी प्रवास केला. जसं मिळेल तशा प्रकारे प्रत्येक जसा देश तसा वेश. दाराडे मला सांगायचंय, भाऊ हे म्हातारे आहेत ना, म्हातारे बोलायचे ते बाबा आहेत ना, असे बोलाय काय बोलायचे की ते गेलेले त्या भूमीमध्ये की ते बरोबर ना फिरल्यानंतर ते ओळखतात ही भूमी कशी आहे, सुपीक जमीन आहे, ही कशी सुपीक झालेली जमीन आहे काय म्हणून, असं ते सांगायचे, ते ओळखायचे. अशा प्रकारे बाबांनी तो महाराष्ट्र घडवला. आनंद संप्रदाय आज आपण सांगतो एवढा मोठा संप्रदाय, एवढी मंडळी, कुठल्याही स्टेट मध्ये कान्या कोपऱ्यामध्ये जा, डोंगराळ भागामध्ये गेले 4 जरी घरे असतील, कोणताही बाबांनी कुठला समाज बघितला नाही, बाबांनी कोणताही समाज नाही पाहिला. ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम सगळ्यांना एकत्र आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला, ते ज्ञान दिलं. पण असं कधी सांगितलं नव्हतं वेगळं आहे म्हणून नाही, म्हणून ते कुठेही पोहोचत होते. बाबा कसं त्या ह्याच्यामध्ये पिक्चर मध्ये ते नाना पाटेकर बोलायचे होते, बाबा बोलायचे, भाऊ तुम्ही बोलता अमुक केस आहे, तसं नाहीये ते, तो आणि आपण एक आहोत. त्यांच्या मधला भगवंत आणि आपल्या मधला भगवंत एक आहे, वेगळा नाहीये. आपण वेगळं समजतोय. एकच धागा नानापरी कपडे, चोले आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जगामधलं ब्रह्म आहे हे एक आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी सर्व सारखं आहे, फक्त चेहऱ्याने फरक आहे, चेहऱ्यामध्ये फरक आहे, कपड्यामध्ये फरक आहे. याने आम्ही लेगा संदर्भ साडी एक घातलेली आहे, आमच्या मावळी वर्गाने साडी घातलेली आहे, पण तो धागा एक आहे, फक्त त्याला कलर चढवला, त्याचा कलर बदली करून टाकला. सफेद होता त्याला पिवळा केला, पिवळा होता त्याला भगवा बनवला, लाल बनवला, हिरवा बनवला, अशा प्रकारे केलं. असे बाबा सांगायचे, वेगळं काही नाही, सर्व एक आहे. त्या जगामधलं ज्ञान ओळखून सर्व एक आहे, जग ही एक आहे, सृष्टी एक आहे, आकाश एक आहे, चंद्र एक आहे, पृथ्वी एक आहे, सूर्य एक आहे, मग वेगळं काय. हे फक्त आम्ही त्या वेळेत सांगतोय समजत होतो म्हणून आम्ही मागे राहिलो. आपली चुकी आपणच मान्य करायला पाहिजे. बाबा सांगायचे, तुम्ही जशी आमची आळंदीमध्ये आठवण करताय, समजलं का, तर उद्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्राची मंडळी तुमची कशी वाट बघतील. मान्यवर लालीला हात लावून सांगायचे, भाऊ इकडे लक्ष द्या, असे बोलायचे, भाऊ इकडे लक्ष द्या. पण आपल्याला काय, चाललं आलो 2 दिवस हजेरी लावली, हे केलं की चाललो, समजलं का, चांगले चांगले कपडे घातले, हे फिरून आलो, सगळं झालं, असं होतं. पण ते नाही, त्यांचं काय सांगण्यात होतं, ज्ञान सांगण्यामध्ये, शास्त्र सांगण्यामध्ये ही त्यांची भर होती. आमच्या जयहरी बाबांनी ना
इथे सांगितलं होतं माणेबाबांनी, तुम्ही काय इथे हे करून राहिले, चला आमच्या जोडीला, आमच्याबरोबर चला. माणेबाबा बोलले ते आमच्याबरोबर चला, तुम्हाला हिमालय पर्वतामध्ये घेऊन जातो. आणि तिथे मंडळी काय करताय, मी कसे दिवस इकडे काढले, 30 वर्षे कशी काढली तिथे, ते तो अनुभव तुम्हाला दाखवतो. मूठभर मूग उंबाळलेले आणि एक ते वाडगाला असेल मोठे सतेने ट्रक भरून घी जायची तिथे. हिमालय पर्वतामध्ये साधू संतांना घी खायला जायची, घी खायचे एक चमचभर, म्हणजे मोठा चमच, आणि मुठभर काढताना कोणतंही भिजलेलं, याच्यावरती ते चिंतन करत तिकडे चिंतन करायचे. असं हिमालय पर्वतामध्ये अजूनही काही मंडळी साधू संत आहेत. किती वर्षाचे आहेत त्याला सांगता येणार नाही, पण अजून काही मंडळी 300-400 अशा वर्षाची आहेत. आणि ती मंडळी आपल्याला कुंभमेळ्यामध्ये, जिथे जिथे कुंभमेळा भरतो तिथे तिथे बघायला मिळते. हे माणेबाबा सांगायचे. ते मंडळी बाकी तुम्हाला असे बघायला मिळणार नाही. कुंभमेळ्यामध्ये येतात हैदराबादला असो, कुठे जिकडे असेल तिकडे. तर तशा ठिकाणी माणेबाबांनी हे केलं. आम्हाला बरोबर सांगायचे, काय तुम्ही वेळेसगळे बघताय, तुम्ही कसं, म्हणजे तुम्ही जर घर इथून बाहेर जर निघले नाही, बाहेर पडले नाही, तर तुम्हाला हा अभ्यास, हे साधू संतांचं महत्व कळणार नाही. पण आम्ही विचार केला, आम्ही काय बाहेर पडणार आहे बाबा, तुम्ही बाहेर पडले, तुमच्या मागून आम्ही चाललोय. मार्ग जाऊन गेले. आधी दयानिधी संतचे तेनेचे पत्ते चालू जाता, न पडे गुंता गोटे काही, त्यांच्या मार्गावरती आपण चाललोय. परंतु त्यांचं म्हणणं जे होतं ते योग्य होतं, पण आपल्याला म्हणणं माहीत पाहिजे ना की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण पण थोडा साहस करायला पाहिजे होता. त्यांच्या मागून जाणं हे करणं, कारण त्यांनी काय घरला सोडलेलं होतं. पण श्रीपाद बाबांनी जे कार्य त्यांनाही सांगितलं, सगळ्या संतांच्या, सगळ्या म्हणजे ज्यांच्या जोडीला होते त्यांनाही सांगितलं, जशी मंडळी करताय तशी करून द्या, त्याला सहकार्य करा. त्यांच्या मागे त्यांना शास्त्र कसं आहे, शास्त्रामध्ये पुरावे काय, हे त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवा, हे तुम्ही काम करा. बाबा कधी असे बसलेले असायचे. आमची जाईबाई गावाला देवरूखमध्ये गेली की विषय काढायची, केरोबांचा विषय काढायची, बाबांचा विषय काढायची, ती सांगायची. आम्ही जे काय गोष्टी सांगितल्या ना, हे का आम्ही तेव्हा जेवतो का, काय आम्ही बाबांच्या जोडीचे आहेत का, पण आई सांगायच्या हे बाबा तुमचे असे होते, बाबा हे करायचे, बाबांचे गुरु असे होते, ते करायचे. त्यांच्या वाणीतून ऐकलेले हे शब्द कोणाच्या, त्यांच्या वाणीतून ऐकलेले शब्द समजलं. कारण त्यांना आवड होती. आमच्याकडे कोकणात गेले ना की आमच्या याला, आमच्या गणपतीला सांगायचे, बाबाला सांगायचे, ताई तुम्ही जरा पुढे जा, तुम्ही पुढे जा, आणि आमच्या दोघांसाठी एकाच झोपायची, एकाच सप्ताह चालवायचा. 3.5 दिवसावर सप्ताह होता. वैष्णव मेळा देवरूखचा असायचा पहिला, आता 1.5 दिवस आला. तर ते बाबा सांगायचे तुम्ही पुढे जा आणि काहीतरी आमच्या दोघांसाठी करून ठेवा तुम्ही. हे शब्द बाबा कधीच मी कुठे ऐकले नव्हतं, पण आमच्याकडे गेल्यानंतर ते बोलायचे. कारण तिकडे गैरसोय होती. खेडेगावामध्ये अशी गैरसोय होती, त्या गावामध्ये किराणाचं दुकान नाही. सांगण्याचा भावार्थ बघा काय तो, किराण्याचं दुकान नाही, दुधाची डेअरी नाही. 14 किलोमीटर जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा तुम्हाला दूध मिळेल, तेव्हा तुम्हाला साबुदाणा, शेंगदाणा हे जे काही मिळण्याच्या वस्तू होत्या तेवढ्या लांब होत्या. पण बाबाने कधी दुधाची चहा मागितलीच नाही. समजलं का? बाबा कोणीच चहा प्यायचे. बाबा परिस्थितीनुसार, बाबांना सर्वांची त्या काळातली परिस्थिती माहिती होती की आज काय परिस्थिती आहे आपल्या जनतेची, आपल्या या मंडळींची. ताई बी सगळ्या घरून बाहेर बाबा आलेले की सगळ्यांच्या विवरीचं माहिती, बाबा कसा चहा ठेवतो, हे करतो. मग बाबा काय बोलायचे, ताई एक काम करा, आता मला वेळ झाला, माझ्या गाडीचा टाइम झालाय, थोडी साखर द्या हातावरती. बाबा थोडीशी साखर घ्यायचे. समजले का? म्हणजे बाबा एवढे ज्ञानी होते, त्याला ते कळत होतं ताईचा भाव किती आहे. आणि आपल्यामुळे त्यांना हा भूदंड म्हणजे लागून त्यांची ती म्हणजे एकासाठी ना, प्रत्येकासाठी. आम्ही असं किती वेळ पाहिलं
त्याच्याबरोबर जाताना सांग बाबा या ना चहा ठेवतो ना, मग एक काम करा ना, द्या ना थोडी साखर द्या ना, साखर घरी मध्ये चहा झाली असे बोलायचे बघा. हा महात्मे. म्हणून मग बोललो अवतारी पुरुष मुख्य महाविष्णूचे अवताराला आले ते असे महात्मे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्यावर तुम्हा आम्हाला जो अनुग्रह मिळाला, हे ज्ञान मिळालं, किती बरं भाग्य आपलं. एवढं भाग्य त्या भाग्याला पारच नाही. ते आमचे सत्यन महाराज याने आम्हाला निरोप पोचवला आणि कसं नाही कसं आम्ही लपत छपत काय करत गेलो ते सांगत नाही. जे झालं जे घडलं ते सांगतो फक्त, ते सांगत नाही. पण त्यांनी जर तो निरोप नसता आम्हाला दिला इथे लाईन मध्ये तर आम्ही तिथपर्यंत पोचलो पण नसतो. आणि बरोबरच त्यांचे पण अनंत कोटी कोटी उपकार माझ्या जाग्यावरती. समजलं का? ह्या माणसाला जोडीदार आमचेच ते. आम्ही जोडीदार पहिले दोघं एकच जोडी होती एकत्र बघायला गेलो. दोघे ठिकेदार आम्ही जोडीदार होतो. तर त्यांनी तो निरोप पोचवला, संतांचा निरोप. साधी गोष्ट नाहीये. ते कानावरती शब्द पडले आणि तिथपर्यंत पोहोचलो आम्ही दोघं जयरीन आम्ही पोहोचलो त्यांनी सांगितलं होतं. आणि तिथे गेल्यावर तो अनुग्रह झाला, उत्सव झाली. नंतर आम्हाला ह्या मंडळींची ओळख करून दिली. मग इथून आम्ही आमचे दळवी बाबा दातिवीला आम्ही जायचे. शरद बाबा आम्ही इथून जेव्हा दातिवीला जायचे. सत्यन महाराज, मी अरविंद महाराज, बाळा महाराज. संध्याकाळी ह्या टायमाला आम्ही गेलो होतो. सकाळी पहाटे 5 वाजता यायचे. विषय ध्यान धारणा हेच करत बसायचे. मला बरोबर आहे ना, हेच करत बसायचे. भूकतान अर्पण व्हायची, भूकतानाची आठवणच नाही व्हायची. अशा प्रकारचा तो काळ होता मला बघा. तो जेव्हा काळ होता ना 25-30 वर्षापूर्वीचा तो तसा होता. आणि त्याच्यामध्ये काही माहिती नाही पडायचं. पण एक आहे हजेरी महत्वाची, रोज जायचे आम्ही, नेहमीच जायचे. आणि ते होता 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 मग आपल्या देवागावामध्ये केंद्र आमच्या जयरी नारायण दादा, आमचे सुदाम महाराज ह्यांनी आलेल्या गेल्या मंडळींची तिथे केंद्र चालू केलं. त्या केंद्रामध्ये असल्याची मंडळी सगळी जमायला लागली, यायला लागली. आम्ही इथे होतो तेव्हा मंडळी फार जुनी थोडी कमी होती. असते 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 जशी वाढत गेली तिथे बसायलाही जागा नाही व्हायची. त्या एरियात त्यांच्या घरामध्ये एवढं मोठं घर होतं, त्याचा वाडा होता, त्याच्यामध्ये बसायलाही जागा नाही व्हायची. अशा प्रकारे त्यांनी पण फार मोठी सेवा केली. नाना यायचे तिथे, माने बाबा यायचे, नारायण बाबा यायचे, दादाडे यायची, सगळी गोष्ट सगळी मंडळी यायची तिथे. समजले का? कार्यक्रम असे की ते यायचे. आम्ही बोलवून घ्यायचे त्याला. मग त्याला मुंबईला आले की लगेच बोलते यायची ते. अशा प्रकारे ते केंद्र त्या वाड्यातून चालत 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 आम्ही बाहेर इकडे मंदिरामध्ये आलो. मंदिरात जागा होती. अशा काळ होती. एवढी वर्ष कधी निघून गेली मला आठवत पण नाही. एवढी वर्ष झाली म्हणून मला असं वाटतं की 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मला स्वतःला असं वाटतं ही जी गोष्ट जी आहे ना ही 5-6 वर्षापूर्वीची असेल. समजलं का? पण तेव्हा 30-35 वर्ष झाली त्या गोष्टीला. 32 वर्ष होऊन गेली. पण विचार करा. अशा प्रकारे हा आनंद संप्रदाय संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा आणि नाना बाबा यांनी इथपर्यंत आणून पोहोचवला. तुम्हा आम्हाला घडवलं. जसं कुंभार मटकी घडवतो तशा प्रकारे तुम्हा आम्हाला त्यांनी घडवलं. आणि आज तुम्ही म्हणून त्यांची गर्जना या व्यासपीठावरून, हे त्यांचं व्यासपीठ आहे. आत्ताच गुरुपौर्णिमा झाली गेल्या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांची, सगळ्या संतांची झाली. त्याच्यानंतर आपले नानाबाबांची दुसरी पुण्यतिथी ती डोंबिवलीमध्ये झाली. म्हणून ही ओवी घेतली होती मद हृदयी सद्गुरू. त्याच्यासाठी घेतली. मग सर्व त्याच्यामध्ये आलं. मग त्यांचं त्या संतांनी काय कार्य केलं हे आपल्याला सांगायला तरी मिळतं. बाकी शास्त्र आपण नेहमीच सांगतोय त्याच्यामध्ये. कारण ह्या आठवणी ज्या आहेत ह्या कधी न विसरणाऱ्या आठवणी आहेत. माहिती पाहिजे. जे आपणाची ठावे ते इतरांचे सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ देऊ. असंच आहे ना. तर अशा प्रकारे ते जे 11 वर्षामध्ये म्हणजे 1 वर्षामध्ये वरच्या लेवलला पोहोचलो आपण. 11 वर्ष मागे गेलो. वही झाला. बाहेर जाण्याचे कार्यक्रम बंद झाले.
बाबांनी सांगितलं महाराज ज्या टायमाला बाबा आमच्या गावी पहिल्या टायमाला फर्स्ट टायमाला गेले श्रीपाद बाबा रामदास बाबा बाबांनीच प्रवचन केलं आणि बाबांनीच कीर्तन केलं. दोन्ही कार्यक्रम त्यानेच केले. समजलं का? त्या काय बोलले एक व्यक्ती जर मानकरी आपल्या संप्रदायाच्या ह्या गावामध्ये गाव फार मोठा 2000ची वस्ती होती गावामध्ये तर पण एक व्यक्ती एवढा मोठा कार्यक्रम करतो तर इथे 10 जर मंडळी झाले तर केवढा मोठा कार्य होईल. आणि खरोच बाबांनी बोलल्याप्रमाणे तिकडे त्या गावातून सोनं झालं. हे श्रीपाद बाबांचे शब्द त्यांच्या वाणीतून निघालेले वाक्य आजही तसेच होते. आमच्या गावामध्ये एक हॉलीपट्टू आणि क्रिकेटपट्टू होते मामा गोड म्हणून होते. महाराष्ट्र त्यांनी गाजवलेलं होतं नाव होतं फार त्याचं त्या काळामध्ये. म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. त्यांचं नाव गाजलेलं होतं. त्यांची पत्नी धर्मपत्नी 20 वर्ष काँग्रेसचे आमदार होते. आमच्या VK भगत साहेब आमदार होते. त्यांचे फार घनिष्ठ संबंध होते. अशी व्यक्ती ती होती. त्यांचे ते मिस्टर होते. तर त्यांनी महाराष्ट्र हॉलीबॉलमध्ये आणि याच्यामध्ये हॉलीबॉलमध्ये ना कबड्डीमध्ये गाजवलेला होता. फार येतं दिल्ली म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये सगळीकडे एक केलं महाराष्ट्राच्या बाहेर. तर ते त्यांनी असं शब्द त्यांनी ते बाबांचं प्रवचन कीर्तन ऐकल्यानं सांगितलं. सकाळी मला बोलवून घेतलं त्यांच्या घरी आणि मला कोण महात्मे आले होते तुमच्याकडे ते आलेले होते बाबा कोण ते बोलू असे ते घोटी एरियातले म्हणतात मी भारत देश पालता घातला परंतु हे ज्ञान माझ्या कानावरती मला ऐकायला मिळालेलं नाही. एवढ्या मोठ्या माणसाने म्हणजे अभ्यासू मनुष्य होता तो त्या माणसाने मला बोलून घरी बोलून सांगितलं की ज्यांनी ते सांगितले हाच परमार्थ काय आणि तुम्ही त्याच्यामध्ये उतरले तुमचं परम भाग्य समजायचं. आमच्या गावामध्ये वने म्हणून आहेत ते गाडगे महाराजांचे शिष्य होते. वारकरी संप्रदायाचा माझा एक मनुष्य आमच्या गावात एकच होता आणि नंतर 2 नंबरला आम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गेलो. त्या म्हणून ते बोलले तुम्ही योग्य मार्ग पत्करता आणि बरोबर तुमच्या जे तुम्हाला हे संत भेटले हे जगामधलं श्रेष्ठ ज्ञान यांच्याकडेच आहे आणि त्यांना धरूनच राहा त्यांना सोडू नका. त्यांचे शब्द आता ते नाहीये समजलं का? आता ते नाहीये पण त्यांनी हे शब्द मला सांगितलेले आणि ते अजूनही माझ्या कानावरती आहेत. व्यक्तीही कशी होती फार नामची व्यक्ती होती आणि स्वभावाने फार चांगली होती. कोणी एखादा गरीब बिरी बसा केलं भरकट केला त्याला जवळ करणं त्याला सहारा देणं सपोर्ट करणं काही अडचणी करणं अशी व्यक्ती होती. आणि त्या महात्म्याने आमच्या महात्म्यांचे प्रवचन पण ऐकलं आणि कीर्तन पण ऐकलं होतं श्रीपाद बाबांचं आणि सांगितलं की बरोबरच हे ज्ञान मी नाही ऐकलेलं कधी असे शब्द माझ्या कानावर कधी पडलेले नाहीये. आणि ते समज असे शब्द माझ्या याच्यावरती पडलेले नाहीये समजलं. तर हे ज्ञान आहे ते एकदम बरोबर आहे आणि तुम्ही त्याला धरूनच राहा. काय सांगितलं मला शब्दात त्यांनी तुम्ही मला धरूनच राहा त्याला धरूनच राहा. आता धरून मी होतो पण त्यांचे जे शब्द होते काय मोठी मंडळी असते कधी बोलताना बोलून जातात कारण लोक काय भरपूर लोक असे असतात माळ घालताना घालतात आणि मग महिना 2 महिने 6 महिने वर्षाने काढतात. त्या भावनेनुसार ते बोलले पण असते पण त्यांची वाणी चांगली निघाली. आजपर्यंत आम्ही एवढी वर्ष टिकून राहिलो. प्रसंग भरपूर येतात. माळकरी मनुष्य झाला की त्याच्यावरती अनेक प्रसंग येतात. त्या प्रसंगाला तोंड देणं गरजेचं आहे की आमच्यावर अनेक प्रसंग आले पण या मंडळीने आम्हाला सावरलेलं आहे. अनंत उपकार आहेत त्यांचे त्या मंडळीचे आमच्या देवालय मंडळीचे वारकरी संप्रदायाचे आणि गावाल्यांचे अनंत उपकार माझ्यावरती आहे. ते मी कधीही विसरू शकत नाही. सांगण्याचा भाग नाहीये आता सगळ्यांना त्याला तर माहिती मी काय बोललो ते त्यांचे अनंत उपकार आहेत आपल्यावरती फार प्रकारचा संबंध का मला त्यांनी माझ्या प्रसंगामध्ये चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे समजलं का. माझा एक मुलगा 1998 मध्ये 13/6 गेल्या महिन्यामध्ये 13/6 1998 मध्ये या खाडीमध्ये बुडाला होता. रात्रंदिवस जयहरी नारायण महाराज सुदाम महाराज आपले प्रभाकर महाराज आणि सत्या महाराज यांनी ब्रिज वरून आतमध्ये पाण्यामध्ये रात्रभर पोहून त्याचा शोध घेतलेला. 98ची गोष्ट सांगतोय आणि बॉडी आम्हाला ती जवळजवळ 11 तासानंतर मिळाली समजलं. म्हणजे त्यांनी त्यासाठी तेव्हा आणि पूर्ण आपला वारकरी संप्रदाय संपूर्ण गावाला आणला होता.
हे आपल्या देवाभावाची मंडळी आणि ह्यांनी ते जे कार्य केलेलं आहे आपण मोठं कार्य केलं सगळं त्यांनीच बघितलं, आम्ही काही नाही, आम्ही फक्त निमित्त होतो, समजलं का? ते आणि तो अनुग्रही होता, समजलं का? त्याला आमच्या श्रीपद भावाकडे तुकाराम पाटील सोनारपाडा यांच्याकडे अनुग्रह झाला होता, दोघांना नाही, एकाच दिवशी झाला होता, दोन्ही मुलांना. तर अशा प्रकारचं कार्य जे अनुग्रह तुम्हा आम्हाला जे मिळाला आणि त्याचा आनंद, त्याचा सुख सोहळा की आपण आज घेतोय आणि आपल्या इतर बंधू भगिनींना, माता पितांना सगळ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यांच्या मुळागारापर्यंत पोहोचवतोय, साधू संतांपर्यंत हे सर्व निरोप ते आजपर्यंत आपण पोहोचवला तरी तुमचे सर्वांचे मी आदरणीय अगदी आभार मानतो, बरोबर. आणि काय जर चुकलं असेल, ओळी घेतली होती माझं हृदय सद्गुरू त्यांनी तारीला संसार करू, म्हणून विशेष आजच्या जर विवेकावरही काय झाला असेल तर जर काय बोलता बोलता चुकी झाली असेल, होतं शब्द इकडं तिकडं होतं शब्द समजलं का, तर एक तुमचं लेखू समजून माफ करा. हा चांगलं असतं ते घ्या, साधू संतांचं आहे, माझ्या सद्गुरूचं, तुमचेही सद्गुरू माझे तुमचे सद्गुरू वेगळे नाही, एकच आहे. पण सांगताना आपल्याला आपलं कर्तव्य सांगण्याचं असतं की माझ्या सद्गुरूंचं होतं ते आणि बरोबर त्यांचंच आहे ते, आणि जे चांगलं आहे ते बरोबर त्याचं आचरण करा. आणि एखादी गोष्ट कुठं असेल चुकून एके झाली असेल, चुकून शब्द येतो ते बाजूला फेकून द्या. आणि झालेली सेवा तुम्हा संतांच्या चरणी सद्गुरू संत श्रीपादबाबा, रामदासबा, नारायणबाबा, वाणीबाबा, नानाबाबा यांच्या चरणावर गावडी मातेच्या चरणावर इथेच सेवेला पुन्हा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 पंढरीक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती तुकाई माते की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. धन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब साधु संतान की जय.